महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलेले आहे की कोणीही स्मार्ट मीटर जे आहेत ते जबरदस्तीने नागरिकांच्यावर थोपू नये। अशी असताना देखील उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरच्या नावाखाली जबरदस्तीने मीटर लावण्यात येत आहे आणि त्या मीटरच्या माध्यमातून येणारं जे अमाप बिल आहे यामुळे नागरिक त्रस्त आहे। एक दिवस जरी बिल भरले गेले नसले नागरिकांचं वीज कापली जाते, मग तिथे आजारी असो कुणी काही असो त्यांना काही फरक पडत नाही। अशातच या सगळ्या बाबतीत आंदोलन करणारे नेहमीच आंदोलन करणारे मनसे पक्षाचे अध्यक्ष बंडू देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज कॅम्प नंबर 3 येथे असलेल्या महावितरण कार्यालयामध्ये आज तिथं ठिय्या आंदोलन केलं आणि जे अधिकारी त्यांना सांगितले की तुम्ही अशा प्रकारे जो काही अन्याय करताय तो अन्याय तुम्ही फक्त आणि फक्त अडाणीच्या फायद्यासाठी करत आहे। ह्या सगळ्या बाबी तुम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवाव्या आणि जर का याच्या पुढे जबरदस्तीने मीटर लावण्यात येईल, स्मार्ट मीटरच्या नावाखाली जर जबरदस्ती करण्यात आली तर खळखट्ट्या खाक केला जाईल। मुळामध्ये ज्या महावितरणने ज्या पद्धतीने ग्राहकांना सेवा पुरवली पाहिजे त्या पद्धतीने ते पुरवली जात नाही। आज जर तुम्ही शहरामध्ये बघितलं तर वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होतोय, 10 ते 12 वेळा लाईट जाते। लोकांच्या घरामध्ये विद्यार्थी आहेत, काही पेशंट्स आहेत, त्यांना किती त्रास होतो। म्हणजे आपली सर्व्हिस झिरो, परंतु आम्ही तुमच्यावरती दादागिरी करणार। MSCBने लोकांना मेसेज पाठवले, व्हॉट्सअप टेक्स्ट मेसेज आणि मेलद्वारे की 48 तासात तुमचं मीटर आम्ही बदलणार। त्या मीटर बदलाला आमचा विरोध आहे। तुम्ही जर समजा सेवा देऊ शकत नाही तर तुम्हाला मीटर बदलायचा अधिकार काय? नंबर 2, याच्यामध्ये असं होतं की हे जे लाईट बिल पाठवलं जातं या वीज बिलामध्ये माझा वापर फक्त 930 रुपयाचा आहे, परंतु मला बिल 5000 रुपये। वेगवेगळ्या छुप्या मार्गाने जे चार्जेस वसूल केले जातात या चार्जेसला आमचा विरोध आहे। सरकार काय करतंय? महावितरण आणि सरकार यांची मिलीभगत आहे। तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतोय। फक्त हे असंच चाललंय। सरकारची ज्याच्यावरती सक्ती आहे, सरकार अदानी चालवतोय, त्याच्यामुळे अदानीचं मीटर असल्यामुळे ही सक्ती होते। सरकारी मीटर असतं तर इथे सक्ती झाली नसती। आमचं मीटर हे BIS प्रमाणित आहे आणि ते लागू आहे, त्याच्यामुळे कुठलंही मीटर बदलायची गरज नाहीये। परंतु जनतेच्या टॅक्सची विल्हेवाट कशी लावायची आणि त्यातून भ्रष्टाचार कसा करायचा हे सरकारला माहिती आहे आणि त्याच माध्यमातून हे सगळं सुरू आहे। परंतु मी सरकारला सांगू इच्छितो, या क्षणापासून एकही मीटर बदललं गेलं आणि त्या ठिकाणी जर आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या मीटर बदलणाऱ्याला प्रसाद दिला तर त्याला जबाबदार हे महावितरण असेल, आम्ही नाही। सरकार अदानी चलाता है, सरकार चुन के ही अदानी के पैसे भी आती है, तो अदानी तो सरकार का दामाद है, उसमें कौन सी नई बात है।